हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की NAP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आल्यापासून गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातल्यासुद्धा अनेक आपले जे काही अभ्यासक्रम आहेत, आपले जे काही ॲकॅडमिक्समधल्या करिक्युलम, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी आहेत, याच्यात बदल होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. त्याप्रमाणे यावर्षी 3 वेगवेगळ्या वर्गांचे अभ्यासामध्ये बदल होणार आहेत आणि ते जे अभ्यासक्रमामध्ये होणारे बदल आहेत हे मुलांना व्यवस्थित समजावेत, त्याचं अंडरस्टँडिंग प्रॉपर व्हावं म्हणूनच त्यांनी सेतू या नवीन अभ्यासक्रमाची 21 दिवसाच्या सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता 21 दिवसांचा सेतू अभ्यास होणार आहे. कोणकोणत्या क्लाससाठी आहे? यावर्षी इयत्ता 3री, 4थी आणि 6वीमध्ये, आय रिपीट, 3rd स्टँडर्ड, 4th स्टँडर्ड आणि 6th स्टँडर्डमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी 21 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम असणार आहे. उद्याच्या 15 जूनला शाळा चालू होती आहे. शाळा चालू झाल्यानंतर पहिले 21 दिवस सेतू अभ्यासक्रम 3री, 4थी आणि 6वीच्या मुलांना शिक्षक शिकवतील. सेतू अभ्यासक्रमामधून काय होईल तर हे 3री, 4थी आणि 6वीच्या वर्गामध्ये काय नवीन चेंजेस झालेले आहेत, नवीन अध्ययन कसं करायचं, ॲक्टिव्हिटी कशा शिकवायच्या, कॉन्सेप्ट कसे शिकवायचे, कशा पद्धतीनं मुलं वर्षभर अभ्यास शिकणार आहेत विविध विषयांचा, हे शिकवण्याचं काम 21 दिवसांचा कोर्स आहे सेतू अभ्यासक्रम म्हणून. तो महाराष्ट्र शासनानं डिझाईन केलेला आहे. तो प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळं आपली मुलं जर 3री, 4थी आणि 6वीमध्ये जाणार असतील तर जरूर तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना भेटा आणि त्यांना विचारा की 21 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम नक्की कसा आहे. ही बातमी डॉक्टर हेमंत वसेकर, जे चेअरमन आहेत आपले स्टेट काउन्सिलिंग बोर्डचे एज्युकेशनचे, त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे. 21 दिवसांचा कालावधी आहे. याचे उद्दिष्ट नक्की काय आहेत तर नव्या अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांनी कसं कनेक्ट झालं पाहिजे, कारण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीतले जे काही धडे असतात ते मुलांना जुन्यात आणि नव्यातला फरक कळावा, कनेक्टिव्हिटी वाढावी, हा आहे. नंबर 2, ज्ञान, आकलन व कौशल्य म्हणजेच नॉलेज, मुलांचं ग्रास्पिंग आणि ॲक्टिव्हिटी, या तिघांचंही बदल मुलांच्यात व्हावा म्हणून पण ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टीचिंग मुलांना समजावं आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनी रेग्युलर अभ्यास करावा. हे 4 वेगवेगळे महत्त्वाचे पॅरामीटर घेऊन हे 21 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम घेऊन महाराष्ट्र शासनाचं सचिवालय काम करते. माझी तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की 3री, 4थी आणि 6वीमध्ये तुम्ही शिकत असाल तर एकदा याच्या थ्रू नक्की जावा. धन्यवाद.